नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी दत्तागिरी उर्फ जयाराम महाराज गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला असून त्याच्या शोधासाठी चांदूर रेल्वे पोलिसांनी विशेष तपास पथक नियुक्त केले आहे। पाहूया सविस्तर वृत्त। चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तागिरी उर्फ जयाराम महाराजा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा नोंद होताच तो फरार झाला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी चांदूर रेल्वे पोलिसांनी विशेष तपास पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली आहे। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून प्रकरणाच्या तपासाला वेग देण्यात आला आहे। विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी महाराजाने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ अत्याचार केल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। या घटनेमुळे चांदूर रेल्वे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर दैनिक जिल्हा हेडलाईनची नजर कायम राहील। कॅमेरामनसह मी हरीश ढोबळे, दैनिक जिल्हा हेडलाईन, चांदूर रेल्वे।